नमस्कार. मी अमोल लोहार तुमच्या समोर घेऊन येत आहे व्हिज्युअल इन्व्हेस्टर प्रीमियम इंडिकेटर. हे इंडिकेटर कशा पद्धतीने चालतं ते थोड्या फार प्रमाणात मी तुम्हाला याचा आढावा देणारच आहे. तत्पूर्वी हे इंडिकेटरचे चार्जेस काय असतील ते सांगून देतो. तर 1499 पर मंथमध्ये तुम्हाला हा डेमो घेता येईल. म्हणजे एका महिन्यासाठी हा इंडिकेटर वापरता येईल तुम्हाला. आणि ज्या लोकांना फक्त हा इंडिकेटर कशा पद्धतीने वापरायचा आहे किंवा कशा पद्धतीने चालतो, याच्यात काय-काय फंक्शन्स आहेत, मला याच्यात काय-काय मिळेल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे 1499 पर मंथ हा प्लॅन घेतल्यानंतर मिळेल. त्याच्यानंतर ज्या लोकांना विश्वास झालेला आहे, की हे इंडिकेटर आपल्या कामाचं आहे, त्या लोकांनी ₹6000 म्हणजे ₹5999 देऊन 6 महिन्यासाठी हा इंडिकेटर तुम्ही वापरू शकता. आणि ज्या लोकांना आणखी सूट हवी आहे, किमतीमध्ये आणखी सूट हवी आहे, त्यांच्यासाठी इयरली प्लॅन आपण प्लॅन केलेला आहे. तो तुम्हाला 9999 मध्ये तुम्हाला वापरता येईल. हा इंडिकेटर तुम्हाला 9999 मध्ये तुम्हाला वापरता येईल. तर अशा पद्धतीने 3 बेसिक प्लॅन आहेत. तर याचा तुम्ही निश्चित लाभ घ्यावा असं मला वाटतं. तर प्रीमियम इंडिकेटरची उद्दिष्ट म्हणजे इंडिकेटर का वापरावा किंवा का घ्यावा किंवा कशासाठी बनवावा? त्याच्यासाठी अचूकता वाढवणे सगळ्यात पहिलं उद्दिष्ट ठेवलेलं होतं. प्रीमियम इंडिकेटरची उद्दिष्ट म्हणजे साधारण इंडिकेटरच्या तुलनेमध्ये अधिक अचूक आणि विश्वास देणारे सिग्नल आपल्याला जे काही डेटा मिळतंय त्याच्यातनं मिळाले पाहिजे. ज्याच्यामुळं आपल्याला चुकीच्या सिग्नल्सची संख्या कमी होईल आणि चुकीचे सिग्नल्स आपल्याला ओळखता येतील. तर त्यानंतर लवकर ओळख पाहिजे आपल्याला. म्हणजे ट्रेंड कशा पद्धतीने चालतोय, पॅटर्न्स कुठले बनतायत, माझा रिस्क किती लांब आहे किंवा किती रिस्क आहे. ह्या ट्रेडमध्ये घेताना मला रिस्क किती पडेल, ह्या सगळ्या गोष्टींची मला लवकरात लवकर ओळख म्हणजे लवकरात लवकर ओळखता आलं पाहिजे ह्या गोष्टी. तर त्यामुळे आपल्याला असा इंडिकेटर पाहिजे, की तो आपल्याला ह्या गोष्टी लगेच सांगेल. संपूर्ण विश्लेषण एनालिसिसला तुम्हाला जर का जास्त वेळ लागत असेल, तर तुम्ही कन्फ्यूज होणार. 10 प्रकारचे माहिती येणार, तर तुम्ही 10 प्रकारामध्ये कन्फ्यूज होणार. तर कन्फ्युजन अव्हॉइड करण्यासाठी एक सोपा इंडिकेटर पाहिजे, जो आपल्याला सगळं तिथे काय चाललेलं आहे, इथे बाजाराची जे काही विविध पैलू आहेत, मार्केट तेजीमध्ये असू शकतं, मंदीमध्ये असू शकतं किंवा साइडवेज असू शकतं किंवा एक पॅनिक मोडमध्ये पण असू शकतं. तर कुठल्या पद्धतीने मार्केट आहे, त्याचा आपल्याला थोडक्यात लवकरात लवकर 3D पिक्चर म्हणजे लवकरात लवकर आपल्याला समजतं. वाचण्यापेक्षा आपल्याला व्हिडिओ पाहिल्यानंतर लवकर कळतं, आवाज ऐकल्यानंतर लवकर कळतं. त्याच पद्धतीने इंडिकेटर बघितल्यानंतर तुम्हाला आणखी लवकर प्राईस कळेल, की कशा पद्धतीने प्राईस रिएक्ट होते. त्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकणार. कस्टमायझेशन तुमच्या हिशोबाने कुठले त्यात इंडिकेटरमध्ये जवळपास 60-68 प्रकाराचे मी अल्गोरिदम वापरलेले आहेत. तर त्या पद्धतीचे कुठल्या अल्गोरिदमची तुम्हाला गरज नाहीये किंवा ठीक आहे, हे मी माझ्या माहितीच्या अनुषंगाने मी ह्या काही गोष्टी आहेत त्या मला नको आहेत. तर मग ते तुम्ही कस्टमायझेशन करू शकता आणि त्या तुम्ही म्यूट करू शकता. त्यानंतर ह्या इंडिकेटरचा तुम्हाला स्पर्धात्मक लाभ होईल. म्हणजे बाकीच्या ट्रेडरांच्या तुलनेत तुम्हाला पहिलं कळेल, की आता मार्केट कुठल्या दिशेला जाणार आहे आणि ॲक्युरेट सिग्नल्स तुम्हाला मिळतील. तर त्यामुळं तुम्ही कन्फ्युजन होणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने तुम्ही ट्रेड करणार नाही. काही म्हणजे एका दिशेला ट्रेंड जात असेल, जर का तेजीमध्ये जात असेल, तर तुम्ही शॉर्ट सेल तिथे करायचा प्रयत्न करणार नाही. कारण तुम्हाला मार्केटमध्ये काय चाललंय हे लवकर कळेल. त्यामुळं तुम्ही उलट्या दिशेला दुसऱ्या दिशेला तुम्ही राहण्याचा
म्हणजे तुम्ही राहू शकणार नाही किंवा तुम्ही तिथे ॲक्युरेट सिग्नल्स मिळाल्यामुळं तुम्हाला तिथे एका दिशेलाच ट्रेंड पकडता येईल. म्हणजे तुमचे 50% ट्रेड तरी जे फॉल्स ट्रेड होतात ते तुम्हाला इथे टाळता येतील. त्यानंतर वापर करणाऱ्यासाठी सुलभ रीतीने सगळ्या गोष्टी वापरता येतील अशा पद्धतीचा डेटा तुम्हाला तिथे वापरून एक इंडिकेटर तयार केलेला आहे आणि याचे सतत अपडेट्स आणि तुम्हाला सपोर्ट तिथे मिळतील. कशा पद्धतीने इंडिकेटर वापरायचा याचे काही व्हिडिओ तयार करेल आणि ते तुम्हाला मिळतील. आणि तुम्हाला आणखी काही अपडेट्स पाहिजेल असतील किंवा आणखी काही त्याच्यात चेंजेस पाहिजेल असतील तर तुम्ही आम्हाला कळवल्यानंतर आम्ही त्याच्यात ते ॲड करू शकतो. तर असे तुम्हाला आम्ही सपोर्ट देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. तर सखोल तांत्रिक टेक्निकल ॲनालिसिसचं आपण इथे वापर केलेला आहे आणि जटिल जेवढ्या गोष्टी आहेत त्या सोप्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या इंडिकेटरचा जेणेकरून तुम्हाला अर्थ समजेल, कशा पद्धतीने चालतंय मार्केट, त्या पद्धतीने मार्केट ज्या पद्धतीने दिशा बदलल, ज्या दिशेला जाईल, तर ह्या सगळ्या गोष्टी हे इंडिकेटर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या जे काही ट्रेडिंगचे निर्णय ते पटकन किंवा जलद निर्णय घेण्यासाठी तुम्हाला हे इंडिकेटर सपोर्ट करेल. तर याचा तुम्हाला 3 हे प्लॅन मिळालेले आहेत ते तुम्ही त्या गोष्टीचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. तर ट्रेडिंगमध्ये सफल होण्यासाठी आपल्याला काय-काय आवश्यक आहे, तर बाजाराची दिशा आपल्याला पाहिजे, बाजाराची दशा पण पाहिजे. म्हणजे बाजार किती ताकदवान आहे, कुठल्या दिशेला चाललं आहे. दिशा म्हणजे कुठल्या दिशेला चाललं आहे, दशा म्हणजे किती ताकदीचं आहे, वीक आहे, स्ट्रॉंग आहे, कशा पद्धतीचं आहे. त्यानंतर प्रतिस्पर्धी को जाणे म्हणजे काय, की ट्रेडिंगमध्ये सफल व्हायचं असेल तर मी बायर असेल तर मला सेलरची ताकद कळाली पाहिजे. सेलर किती स्ट्रॉंग आहे किंवा तो कधी वीक होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा मला पाहिजे. त्यानंतर स्वतःला ओळखलं पाहिजे तुम्ही. स्वतःला का ओळखलं पाहिजे, की माझ्याकडे फंड किती आहे, मी किती रिस्क घेऊ शकतो. जर का माझ्याकडे मोठी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी असेल, तर मार्केटला मी हलवू पण शकत असेल, तर मी ते हलवण्याचा प्रयत्न करेल. पण जर का माझ्याकडे कमी फंड आहे किंवा कमी सैन्य आहे माझ्याकडं, तर मी डायरेक्ट मार्केटला अटॅक करण्यापेक्षा काय करेल, ज्या दिशेला स्ट्रॉंग मार्केट आहे त्या दिशेला जायचा प्रयत्न करेल किंवा छापामार युद्ध करण्याचा म्हणजे गनिमी कावा आपण शिकलो शिवाजी महाराजांकडनं. तर छोट्या सैन्यानेशी मोठ्या सैन्यावरती कसा आघात करायचा आणि लगेचच थोडा फायदा उचलून आपण बाहेर आपलं सैन्य कसं चालवण्यासाठी आपण फंड घेऊन जायचा. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला फंड तयार करण्यासाठी काय करायला लागेल, छापामार युद्धाची निर्णय घ्यायला लागतील. आणि त्यानंतर आपल्याला अनुशासन म्हणजे डिसिप्लिनची गरज आहे आणि या इंडिकेटरमुळं तुम्हाला डिसिप्लिन कशा पद्धतीने वापर करता येईल याचं ज्ञान मिळेल. आणि रणनीतीचं महत्त्व कशासाठी असतं, तर लढाई करताना पूर्ण आपलं लढाईत रक्त न सांडता आपल्याला ती जिंकता आली पाहिजे लढाई. त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते ते आपण थोड्या गोष्टी पाहणार आहे. स्वयं को जाने, अपनी ताकद और कमजोरियों की पहचान म्हणजे मी किती वेळ थांबू शकतो, मला किती वेळ उपलब्ध आहे, माझ्याकडे किती फंड आहे, किती दिवस मला ह्या पद्धतीने ॲनालिसिस मला काय नॉलेज आहे किंवा मी 5 दिवस थांबू शकतो का, वर्षभर थांबू शकतो का, माझ्या कुठल्या पद्धतीचं ॲनालिसिस मला येतं किंवा माझी होल्डिंग पॉवर किती आहे किंवा मला हा फंड किती दिवसासाठी लावायचा आहे. या हिशोबाने तुम्ही मग टाईम फ्रेम त्याच्यानंतर कुठल्या पद्धतीचे सिग्नल्स आपल्याला घ्यायचे आहेत, कशा पद्धतीने काय करायचं आहे,
हे तुम्हाला स्वयं को जाने याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टींचं मूल्यांकन करायचं आहे. दुश्मन को जाने म्हणजे विरोधी को समजना, म्हणजे तुम्ही ज्यावेळी ट्रेड घेणार आहे तर समोरच्याची ताकद किती आहे याचा विचार तुम्हाला करायला लागणार आहे. म्हणजे बायर्सची ताकद जास्त आहे का सेलरची ताकद जास्त आहे, कोण कमजोर पडतंय. जर का बायर्सची ताकद जास्त आहे आणि ट्रेंड अपसाईडला आहे, त्यामुळं मग काय बायर कधी कमजोर होतील आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला कधी एंट्री भेटेल, त्यानंतर परत बायर कधी ताकद वाढवायला चालू करतील, त्यावेळी तुम्हाला एंट्री घेऊन त्या पद्धतीने जास्त वेळ थांबता येईल. अशा पद्धतीने विचार करण्यासाठी तुम्हाला बायरचं किंवा सेलरचं मूल्यांकन करणं गरजेचं राहील. तर ते या इंडिकेटरवरनं तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजीज पाहिजेल असतील, की लाँग टर्ममध्ये मार्केट कसं चाललंय, शॉर्ट टर्ममध्ये मार्केट कसं चाललंय. नुसार आपल्याला जसं मार्केट बदलतंय त्याच्या हिशोबाने आपल्याला सुद्धा आपले निर्णय या युद्धामध्ये वारंवार बदलायला लागतात. म्हणजे समोरचा जास्त जिंकायला लागलाय किंवा तर मग आपल्याला माघार घ्यायला लागेल किंवा साईडला थांबायला लागेल किंवा त्या दिशेला म्हणजे विरुद्ध दिशेला आपल्याला ट्रेड घ्यायला लागतील. तर आपल्याला फ्लेक्झिबल राहायला लागेल. त्या पद्धती अजून कधी-कधी मार्केट स्वस्तामध्ये आणखी शॉर्ट सेल म्हणजे करायला लावतं आपल्याला, म्हणजे आणखी मार्केट खाली जातं. तर डिस्काउंटमध्ये मार्केट आणखी खाली जातंय, तर मग ते विकनेसकडे तर जात नाही ना, किंवा मग आणखी विकनेस येत असेल, तर मग मी काय करायला पाहिजे? या सगळ्या गोष्टीचा निर्णय आपल्याला घ्यायला पाहिजे. किंवा स्वस्तामध्ये बाकीच्या लोकांना खरेदी करायला लावायला म्हणजे विक्री करायला लावायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला छलावा वापरायला लागतो किंवा मोठे ट्रेडर तिथे भ्रम तयार करतात, की मार्केट आणखी पडणार आहे, या लेव्हलनंतर आणखी खाली जाईल मार्केट. म्हणजे त्या ठिकाणी लोकांना विक्री करायला लावणार, ज्या ठिकाणी त्यांना खरेदी करायचं असतं त्या ठिकाणी लोकांना विक्री करायला लावणार आणि तुम्ही तिथे शॉर्ट सेल करणार आणि तिथे ते खरेदी करतील आणि मार्केट वरती घेऊन जातील. तर अशा ठिकाणी म्हणजे डिस्काउंट रेटला ते खरेदी करतील किंवा महागात तुम्हाला खरेदी करायला लावतील. त्यावेळी तुम्हाला एक आकर्षण दाखवलं जाईल, की आणखी टार्गेट्स वाढणार आहेत, आणखी तुम्हाला प्रॉफिट भेटेल, आणखी इथे तुम्ही फंड ॲड केला पाहिजे, असं मोठे ट्रेडर तुम्हाला काय सांगतील, आकर्षण तयार करतील आणि त्या पद्धतीने आपल्याला भटकवण्याचा प्रयत्न करतील. तर हे इंडिकेटर तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यात या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करेल. युद्ध करण्याच्या पहिलं तुम्हाला काय गोष्ट आहे, तर युद्धाचा खर्च किती लागणार आहे, त्या पद्धतीने ट्रेड की लागत. ट्रेड सुरू करणे के पहिले विचार, म्हणजे या ट्रेडमध्ये मला किती फंड लागणार आहे, त्याच्यानंतर किती मला ऊर्जा लागणार आहे, त्या हिशोबाने मला किती प्लॅन करायला लागेल किंवा माझा वेळ किती जाणार आहे या ट्रेडमध्ये. या म्हणजे घेतल्या लगेचच टार्गेट देईल का, की खूप वेळ लागेल मला. तर ह्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला काही स्ट्रॅटेजी स्वतःच्या पाहिजेत. गती, शीघ्र कारवाई का महत्त्व, म्हणजे काय जास्त वेळ मी थांबवू शकत नसेल आणि मोठे फंड वापरून मी इंट्राडे करत असेल आणि मार्केट हळू वरती जातंय, तर मग मला टेन्शन येऊ शकतं, की काय करायला पाहिजे? आता बाहेर निघू, की स्टॉप लॉस पण हिट झालेला नाहीये, टार्गेट पण भेटत नाहीये, मार्केट एकाच रेंजमध्ये खेळतंय. मग काय केलं पाहिजे? तर कशा पद्धतीने मी निर्णय चेंजेस केले पाहिजे, कुठल्या टाईम फ्रेममध्ये गेलं पाहिजे, कुठल्या टाईम फ्रेममध्ये ट्रेड केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करायला लागतील आणि हे इंडिकेटर तुम्हाला त्याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती देतं आणि तुम्ही त्यात निर्णय घेण्यासाठी हळू ते इंडिकेटर तुम्ही जसं वारंवार पाहाल त्यात तुम्हाला कळत जाईल, की कुठला टाईम फ्रेम मी वापरायला पाहिजे,
या टाईम फ्रेममध्ये ट्रेडिंग होत नाही आहे, तर मग मी छोट्या टाईम फ्रेममध्ये गेलं पाहिजे की मोठ्या टाईम फ्रेममध्ये गेलं पाहिजे. मला क्लिअर सिग्नल्स कुठल्या टाईम फ्रेममध्ये मिळत आहेत. मग त्या पॅटर्ननुसार किंवा त्या याच्यानुसार मला कधी ट्रेड घेतला पाहिजे. तुमचे आवडते पॅटर्न्स असतील, त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड घेत असाल, तर त्या हिशोबाने तुम्ही या इंडिकेटरच्या मदतीने खरेदी विक्री कशा पद्धतीने करायची ते तुम्ही ॲक्युरेट सिग्नल्स तुम्हाला मिळतील. सरळ सरळ मोठी बाईंग करायची की एकदम छोट्या लढाया आपण जिंकत जिंकत मग वरती मार्केटला त्याच्याबरोबर जायचं. सगळ्या गोष्टी आहेत. तर युद्धात जे जे निर्णय आपण करत असतो, रक्षात्मक आणि आक्रमक आपल्या ट्रेडिंगमध्ये बदलाव आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे कधी हमला करायचा आहे आणि कधी रक्षा करायची आपल्या फंडची. मार्केटचे मजबूत म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत आणि कमजोर पॉईंट कुठले आहेत. म्हणजे तिथे मार्केट काय दाखवण्याचा प्रयत्न करतंय आणि काय करण्याचा प्रयत्न करतंय, या गोष्टींचा तुम्हाला निर्णय घ्यायला लागेल. तर आपण सरळ इंडिकेटरवरती जाऊ आणि इथे आपल्याला काय काय मिळतंय ते पाहू. तर अशा पद्धतीने व्हिज्युअल इन्व्हेस्टर प्रीमियम माझा मोबाईल नंबर आहे 7620234899. अशा पद्धतीने हे इंडिकेटर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूमध्ये ॲड करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर ह्या इंडिकेटरवरती सगळ्यात पहिलं अर्थ क्लाउड म्हणून एक माहितीचं क्लाउड आपण तयार केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने अर्थ क्लाउड मिळतं. तर हे अर्थ क्लाउड काय आहे? तर याच्यामध्ये आपल्याला लाँग टर्म प्राईस कुठल्या दिशेला जाते ते आपल्याला पाहायला मिळतंय. की इथे ब्लू एरिया आहे तो वीकनेसचा एरिया आहे आणि ग्रीन शेडेड एरिया आहे तो स्ट्रॉंग मार्केटचं एरिया आहे. म्हणजे स्ट्रॉंग मार्केट कुठून चालू झालेलं आहे, कशा पद्धतीने मार्केट वाढत चाललेलं आहे, हे आपल्याला कळतं. तर या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर डोंगर तयार झाल्यासारखं आपल्याला दिसतंय. तर आपण जोपर्यंत ह्या ग्रीन शेडेड एरियाच्या वरती आहे, तोपर्यंत आपण तिथे थांबू शकतो. इथे याचा स्टॉप लॉस आपण या ग्रीन एरियाच्या खाली आपण स्टॉप लॉस लावू शकतो किंवा इथे पार्शियल प्रॉफिट बुकिंग करू शकतो. जोपर्यंत मार्केट याच्यावरती आहे तोपर्यंत आपण तिथं थांबू शकतो. ज्यांना मोठा स्टॉप लॉस लावण्याची ताकद आहे, ते मोठा स्टॉप लॉस लावून इथे पोझिशनल ट्रेडिंग करू शकतात. त्यांच्यासाठी अशा पद्धतीने हा इंडिकेटर तयार केलेला आहे. जसं जसं मार्केट जर का कोसळत असेल तर मार्केट काय हा जर का आपण समुद्राचा लेवल आपण मानली तर इथे जास्त असे खाचखळगे आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये सापडतात. म्हणजे जेणेकरून आपल्याला कळतं की मार्केट याच्या वरती स्ट्रॉंग आहे आणि याच्या खाली वीक आहे. त्याच्यानंतर मार्केट या ग्रीन एरियाच्या वरती असेल तर आपण म्हणू शकतो की हे प्रीमियम एरियामध्ये ट्रेड करतंय किंवा याच्या जवळपास आल्यानंतर आपल्याला कळतं की इक्विलिब्रियम एरियामध्ये ट्रेड करतंय. याच्या खाली जर का ट्रेड करत असेल तर डिस्काउंटेड एरियामध्ये ट्रेड करतंय. म्हणजे मार्केट वाढलं होतं आणि आता खाली आल्यानंतर आपल्याला जर का अशा पद्धतीने खाली ट्रेड होतंय तर हे डिस्काउंटेड एरियामध्ये ट्रेड करतंय आपल्याला कळतंय. मग त्या ठिकाणी आपण खरेदी केल्यानंतर आपल्याला प्राईसमध्ये बाउन्स पाहायला मिळतो. तर इथे मार्केट सपोर्ट तयार करत करत वरती जातं. अशा पद्धतीने हा एक सपोर्ट तयार केलेला आहे. हा एक सपोर्ट तयार केलेला आहे. त्याच्या आतमध्येच नवीन एक सपोर्ट तयार केलेला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मार्केट त्याच लेवलवरती सपोर्ट घेऊन इथे आपल्याला कुठला सिग्नल दिसतोय, इथे बुलिश इन्गल्फिंग पॅटर्न दिसतोय, इथे पण बुलिश इन्गल्फिंग पॅटर्न दिसतोय आणि तो एरिया पूर्ण आपण ॲज अ सपोर्ट म्हणून वापरतोय. या ठिकाणी मार्केट खाली गेल्यानंतर इथं आपल्याला हॅमर तयार झालेला आहे आणि इथे त्याच्या आधीची ब्लॅक कॅन्डल आहे. ते या दोन्ही एरिया आपण
ॲज अ सपोर्ट म्हणून वापरतो. त्यानंतर या ठिकाणी पण बघा त्याच पद्धतीने ह्या सपोर्टवरती प्राईस सपोर्ट घेऊन वरती गेलेली आहे. पुन्हा एकदा सपोर्ट इथं तयार केलेला आहे आणि पुन्हा प्राईस वरती गेलेली आहे. तर अशा पद्धतीने पायऱ्या वरती चढत मार्केट सपोर्ट तयार करत वरती जात आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्थ क्लाउड इथे वापरता येईल. हे अनटिक केल्यानंतर आपल्याला फक्त हे सिग्नल्स मिळत आहेत. आपण जर का याच्यामध्ये शो बाय सेल्स लेबल्स म्हणजे इथे आपल्याला सिग्नल्स मिळतील की इथे या कॅन्डलच्या वरती बाय करायचं आहे, या कॅन्डलच्या वरती इथे बाय करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने इथे बायचे सिग्नल मिळतील. या ठिकाणी बघा बायचे सिग्नल आपल्याला तयार झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी सेलिंगचा सिग्नल होता. मार्केट आता त्याच्यावरती जायचा प्रयत्न करते. आता इथे क्लोजिंग होण्याची वाट बघेल मार्केट. जर का क्लोजिंग झालंय, याच्यावरती क्लोजिंग झालंय तर हा सिग्नल डिलीट झाला. तर हा सिग्नल कशामुळं डिलीट झाला, तर हा मार्केटचा ट्रेंड अपसाईडला जास्त आहे. त्यामुळं काय आहे, जे सपोर्ट आहेत ते कधीही तुटत नाहीत आणि इथे रेजिस्टन्स तुटलेला आहे. इथं रेजिस्टन्स तयार झालेला होता, तो ब्रेक झालेला आहे. त्यामुळं मार्केटने इथे आता नवीन टार्गेट तयार करण्याच्या हिशोबाने आहे. तर इथे त्या पद्धतीचा आपल्याला एक सिग्नल मिळालेला. आता याच्या खाली जर का प्राईस जात असेल, तर मग इथे ट्रेंड चेंज होऊ शकतो. तर मग त्यावेळी मग बेरिश सिग्नल आपल्याला मिळू शकतो. तर मार्केट कशा पद्धतीने चाललंय त्या हिशोबाने सिग्नल्स तयार करतं. त्या पद्धतीचे सिग्नल तिथे राहतात. जे अडथळा तयार झाला असेल आणि अडथळा ब्रेक झाला, तर मग ब्रेकआउट मिळालेलं आहे, तर मग तो सिग्नल आधीचा तो काही कामाचा नाही राहत. मग त्यामुळं तो डिलीट होऊन जातो. तर अशा पद्धतीचा एक अल्गोरिदम तयार केलेला आहे आपण आणि तुम्हाला याचा म्हणजे याच्यावरनं कळेल की मार्केट आता आपल्या तेजीच्या दिशेला आहे. आपल्याला कशा पद्धतीने सपोर्ट मिळाला असता, या ठिकाणी सपोर्ट मिळाला, या ठिकाणी सपोर्ट मिळालेला आहे, आधी पण सपोर्ट मिळालेला आहे. तर मार्केट कशा पद्धतीने चाललंय तर तुम्हाला इथेच थांबण्यासाठी मदत करेल. म्हणजे इथे सपोर्ट मिळतोय तर मग मी निघायला नाही पाहिजे. इथे सपोर्ट मिळतोय, मी निघायला नाही पाहिजे. इथं सपोर्ट मिळतोय, मी निघायला नाही पाहिजे. आता त्या पद्धतीने मार्केट तेजीकडे चाललंय तर मग मी जास्त वेळ थांबू शकतो. माझी कॅपॅसिटी वाढवू शकतो. त्याच्यात आणखी जर का बघितलं तर स्टॉप लॉस लाईन हायलाइटर आपण इथं दिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस लावण्यासाठी जागा मिळते. जर का आपण इथे पोझिशनल लोकांचा सगळ्यात मोठा स्टॉप लॉस असतो, जास्त स्टॉप लॉस असतो. जर का त्यांचा स्टॉप लॉस अशा पद्धतीने 1 मिनिटाचा टाईम फ्रेमवरती जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी खरेदी केला असता आणि त्यांचा स्टॉप लॉस स्विंग लोच्या हिशोबाने इथे स्टॉप लॉस आला असता. जसं मार्केट नवीन हाय तयार करत जाईल तसं हे ट्रेलिंग करत जाईल. तर तुम्हाला पोझिशनल ट्रेड करण्यासाठी अशा पद्धतीने स्टॉप लॉस मिळेल. स्विंग ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी स्विंगचा स्टॉप लॉस अशा पद्धतीने थोडा पोझिशनल लोकांपेक्षा थोडासा कमी राहील. त्यांचाही स्टॉप लॉस इथं हिट झालेला नाही आहे. जर का तुम्ही इथे 50,348 वरती खरेदी केला असेल किंवा त्यावेळी खरेदी केलं ब्रेकआउट नंतर तुम्हाला समजा या ठिकाणी पुन्हा पुलबॅकला इथं सिग्नल मिळाला. समजा इथं खरेदी केला असेल तर स्टॉप लॉस तुमचा इथे आला असता. तर जसं मार्केट वरती जाईल तसं तुमचा स्टॉप लॉस पण ट्रेल होऊन वरती गेला असता. तर इथं जर का ज्यांची 50,400ला खरेदी असती आणि त्यांचा स्टॉप लॉस 50,250 म्हणजे 250 पर्यंत स्टॉप लॉस असेल त्यावेळी. आता मार्केट कुठं गेलेलं आहे 400 वरनं 50,826ला गेलेलं आहे. तर स्टॉप लॉस कुठं आलेला आहे 50,700 वरती आलेला आहे स्टॉप लॉस. तर स्विंग ट्रेडिंगसाठी कशा पद्धतीने स्टॉप लॉस लावायचा, त्यानंतर आणखी स्टॉप लॉस कमी करायचा असेल तर मग आपण आणखी स्विंग डी म्हणून एक कॉन्सेप्ट आहे ते वापरतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला सरळ जे लोक इंट्राडे आणि क्वांटिटीमध्ये इंट्राडे करतात, म्हणजे
कमी क्वांटिटीमध्ये इंट्राडे करतात त्यांच्यासाठी हा स्टॉप लॉस आहे. तर त्या लोकांना जर का स्टॉप लॉस लावायचा असेल त्यांनी या स्विंग डीचा वापर करायचा आहे. ट्रेडिंग मोड स्टॉप लॉस लावण्याची पद्धत आहे ती. तर याच्यानंतर जर का आणखी कमी स्टॉप लॉस लावायचा झाला म्हणजे जे फ्युचर ऑप्शन करणारे लोक आहेत त्यांना कमी स्टॉप लॉसमध्ये ट्रेड करायचा आहे. तर लय मोठा स्टॉप लॉस लावून त्यांचा फंड पूर्ण गायब होईल. तर कमी स्टॉप लॉस लावून त्यांना जास्तीत जास्त मोठे मोठे फंड त्यांना टिकवता येतील. त्या हिशोबाने हे स्टॉप लॉस लाईन आपण तयार केलेली आहे. याच्यामध्ये ज्यावेळी आता समजा या ठिकाणी खरेदी झाली असती तुमची तर या ठिकाणी वर जाता येत असं तुम्हाला हे ट्रेलिंग करून घेऊन गेलेलं आहे आणि इथं ब्रेक झालेला आहे. तुमचा स्टॉप लॉस इथं ब्रेक झालेला आहे. त्यावेळी एक्झिट केलं असतं तुम्ही. मार्केट एक्झिट करण्यासाठी पुन्हा इथं पाहताय तुम्ही इथं स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर मार्केट खाली आलं पण एक्झिट करण्यासाठी पुन्हा मार्केट वरती गेलं. ह्या स्टॉप लॉस लाईनला हिट केला, टच केला आणि परत खाली आलं. म्हणजे तुम्हाला इथे एक्झिट करण्यासाठी थोडंफार का होईना तिथं वाट बघायला तुम्ही एक्झिट करू शकता किंवा हायच्या जवळपास मार्केट कितपत जात आहे त्याची वाट बघू शकता किंवा त्यानंतर खाली हे ॲडव्हान्स लेवल झालं. पण एक शॉर्टकट किंवा सरळ सरळ जे दिसतंय इथं ब्रेक झालेला आहे तर तुम्ही इथं एक्झिट करायला पाहिजे. अशा पद्धतीचा हा इंडिकेटर आपण इथे तयार केलेला आहे. त्यानंतर इथे बाय साइड लिक्विडिटी आणि सेल साइड लिक्विडिटी हे आपण बघतोय की मार्केट कधी कधी हाय ब्रेक करतं आणि लगेच खाली जातं. तर लिक्विडिटी घेऊन खाली जातं. तर बाय साइड लिक्विडिटी आणि सेल साइड लिक्विडिटी हे ICT कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल किंवा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल बाय साइड लिक्विडिटी आणि सेल साइड लिक्विडिटीसाठी तर मी तो वेगळा बनवून देईल. त्या हिशोबाने तुम्हाला मग तो वापरायला सोपा जाईल. ठीक आहे. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर इथे ऑर्डर ब्लॉक आणि ऑर्डर ब्रेकर ब्लॉक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तर ऑर्डर ब्लॉक आणि ब्रेकर ब्लॉक हे दोन वेगळे कॉन्सेप्ट आहेत आणि ते पण ICT मध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. तर हे इथे मी इंडिकेटरमध्ये लावलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी मार्केट समजा इथे मार्केट आहे मार्केट ज्यावेळी नवीन हाय तयार करतं आता इथे एक स्विंग हाय तयार केला आणि स्विंग लो तयार केला आणि नवीन स्विंग हाय तयार केला तर मग ही जी शेवटची जी कॅन्डल आहे याला आपण ऑर्डर ब्लॉक म्हणतो. आणि मार्केटने एक स्विंग हाय तयार केला तर मग आपण त्याला बेरिश ऑर्डर ब्लॉक म्हणतो. तर बेरिश ऑर्डर ब्लॉक आपण लालने दाखवू शकतो. तर अशा पद्धतीने मार्केट काय करतं सपोर्ट आणि रेजिस्टन्स तयार करत जातं. म्हणजे इथे आता सपोर्ट तयार केला, इथे पण आपल्याला एक सपोर्ट तयार केलेला मिळतोय. तर अशा पद्धतीने बघा इथे जर का आपण बघितलं तर रेजिस्टन्स तयार केला आणि त्या लेवलला पुन्हा एकदा रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर इथं पुन्हा रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर जोपर्यंत याच्यावरती या कॅन्डलच्या वरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपल्याला तो ट्रेंड तसाच मिळेल. तर इथे आपल्याला स्ट्रॉंग कॅन्डल क्लोजिंग मिळालेली आहे पण इथं त्याचा हाय क्रॉस नाही झाला. इथे स्ट्रॉंग कॅन्डल क्लोजिंग झाली, हाय क्रॉस नाही झालेला. म्हणजे इथे कमीत कमी इंडिकेटर कशा पद्धतीने दाखवतं की दोन कॅन्डल इथं आपल्याला क्लोज झाल्या पाहिजे. तर वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत ते ICT मध्ये वापरले जातात. त्याच्यात आपल्याला इथे त्या पद्धतीने सिग्नल्स मिळाले असते. तर इथे आपल्याला या इंडिकेटरमध्ये दोन सिग्नल आपल्याला स्ट्रॉंग सेल सिग्नल मिळत आहेत आणि इथं बायचे सिग्नल मिळत आहेत. म्हणजे इथे इथून मार्केट वरती घेऊन गेलेलं आहे तेजीकडे
तर इथे आपल्याला हा एक सपोर्ट तयार झाला, दुसरा एक इथे सपोर्ट तयार झाला, आता त्याच लेवलला इथे सपोर्ट तयार झाला. त्या सपोर्टवरती मार्केटने काय केलेलं आहे, पुन्हा एकदा नवीन एक सपोर्ट तयार केलेला आहे. म्हणजे आधी इथं खरेदी झालेली आहे आणि मार्केटवरती घेऊन गेलेलं आहे. तर ह्या खरेदीच्या एरियावरतीच पुन्हा नवीन खरेदी झालेली आहे. आता वरच्या लेवलला आणखी खरेदी व्हायला लागलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की मार्केट नवीन वरच्या लेवलला खरेदीला इच्छुक आहे. त्यामुळं मार्केट वरूनच आणखी वरती जायचा प्रयत्न करते, म्हणजे स्ट्रॉंग मार्केट इथे दर्शवतं. तर अशा पद्धतीने जोपर्यंत आपल्याला ह्या शेवटच्या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग भेटत नाही, तोपर्यंत तो सिग्नल आपल्याला ब्रेक होत नाही किंवा तो सपोर्ट ब्रेक झालेला आहे आपण असं म्हणू शकत नाही. तर इथे 2 गटांमध्ये युद्ध आपल्याला दिसतंय. म्हणजे इथं बायर्स मार्केटमध्ये वरती ढकलण्याचा प्रयत्न करतात, सेलर आपल्याला खाली ढकलण्याचा प्रयत्न करतात. आता ही लेवल ब्रेक झालेली आहे आणि आता नेक्स्ट लेवल कुठली मिळते, तर ह्या लेवल पर्यंत मार्केट पुन्हा आलेलं आहे. तर आता हा सपोर्ट ब्रेक झालेला आहे, तर मग आपल्याला कुठं सपोर्ट मिळू शकतं, एकतर ह्या पूर्ण स्विंगच्या 50%ला सपोर्ट मिळू शकतो किंवा 68% किंवा आपण फिबोनाची इथं भविष्यात ते आपल्याला इंडिकेटर आणखी काही अपडेट्स येतील त्यावेळी तुम्हाला मिळतील. तर फिबोनाची इथं लावून आपण 50%, 68%, 78% अशा पद्धतीने रिट्रेसमेंट त्या ठिकाणी बाय सिग्नल मिळाला तर तिथं आपण खरेदीला जाऊ शकतो. त्या पद्धतीचे सिग्नल्स तिथं मिळतील. म्हणजे इथं फिबोनाची तुम्हाला बघायला मिळेल. तर ते भविष्यात इंडिकेटर येतील तेव्हा येतील. आता सध्या मार्केट काय करते त्या पद्धतीचं इथे सिग्नल्स मिळतील तुम्हाला. तर इथे जर का खाली सरळ मार्केट या ठिकाणी जर का सपोर्ट घेऊन वरती जात असेल, तर मग या ठिकाणी हे 3-4 सपोर्ट ब्रेक होतील आणि हा शेवटचा जो सपोर्ट आहे, जिथून स्विंग हाय आणि स्विंग लो तयार केलेले आहेत, तर स्विंग लोचा जो सपोर्ट आहे तो स्ट्रॉंग सपोर्ट मानला जातो आणि मार्केट रिएंट्रीसाठी तिथे आपल्याला पुन्हा बाय सिग्नल मिळवून देतं. तर जे सिग्नल्स मार्केट तयार करणार आहे ते इंडिकेटर हे शो करतं. जोपर्यंत सिग्नल तयार होत नाही तोपर्यंत सिग्नल जनरेट होत नाही. तर अशा पद्धतीने इंडिकेटर तयार केलेला आहे, याचा तुम्ही निश्चितच लाभ घ्यावा. तर ऑर्डर ब्लॉक नंतर हे आपण ब्रेकर ब्लॉक म्हणजे सपोर्ट झोन आहे तो रेजिस्ट्रेशन झोनमध्ये तयार होतो किंवा रेजिस्ट्रेशन झोन आहे तो आता सपोर्टचं काम करेल. अशा पद्धतीने ब्रेकर ब्लॉक काम करतं. त्यानंतर लिक्विडिटी वॉइड्स म्हणजे लिक्विडिटी वॉइड्समध्ये काय आहे, तर इथे आपण 0.9 आहे तर हे 0-0 करू शकतो. 0-0 केल्यानंतर चांगल्या पद्धतीने वर्क होतं ते. तर या ठिकाणी काय आहे, की 2 कॅन्डल 3 कॅन्डलमध्ये किती डिमांड होती हे आपल्याला दाखवत आहे किंवा किती कमी म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये किती कमी खरेदी किंवा जास्त खरेदी झालेली आहे ते दर्शवतं. याच्यावरती लिक्विडिटी वॉइड वरती पण तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ मिळेल, कशा पद्धतीने वापरायचा. त्याच्यानंतर इथे स्विंग म्हणजे हे सिग्नल जे बाय सेलचे सिग्नल आहेत ते ह्या स्विंग लेंथनी आपण डिसाईड करतो. तर स्विंग लेंथ जेवढी तुम्ही कमी ठेवणार तेवढे ते जवळजवळ सपोर्ट रेजिस्टन्स तयार करायला चालू करतं. आणि त्याच्यातच तुम्हाला इथे स्विंग लेंथ 1 ठेवली, त्याच्यानंतर इथे क्लोज आहे, तर क्लोजच्या ऐवजी वीक वापरला तर इथे जे काही फॉल्स म्हणजे ओव्हरलॅप सिग्नल्स आहेत ते डिलीट होऊन जातील आणि तुम्हाला थोडेफार जज करायला मिळेल की कुठले सपोर्ट आणि कुठले रेजिस्टन्स जे ओव्हरलॅप झालेले नाही आहे, म्हणजे मार्केट त्याच्यावर वारंवार जाऊन आलेलं नाही आहे, तर ते डिमांड झोन अजूनसुद्धा डिमांडसारखे वापरू शकतो आपण मग. तर ते डिलीट झालेले नाही आहेत, त्या पद्धतीने मग आपल्याला वीक वापरायचे असेल तर वीक वापरू शकतो. म्हणजे
काही सिग्नल्स आपण क्लोजने डिलीट करतो आणि जर का तुम्हाला वीक नाही करायचे असेल, म्हणजे वीक म्हणजे काय, ती सावली फक्त शॅडो क्रॉस केली या सपोर्टला तरी तो सिग्नल डिलीट झाला पाहिजे. असं जर का तुम्हाला पाहिजे असेल तर एक कस्टमायझेशन तुम्ही करू शकता. तर दोन्हीचा वापर मी करतो. याच्यात तुम्ही याचा बॅकग्राऊंडचा कलर वाढवायचा असेल किंवा कमी करायचा असेल, तुमच्या इच्छेने तुम्ही कस्टमाइज करू शकता. हे तर झाले सगळे बॉक्सेस. तर ते बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर अनटिक होऊ शकतात, म्हणजे गायब होऊ शकतात. जर का तुम्हाला ते बघायचे नसतील तर तुम्ही ते बंद करू शकता. त्यानंतर इथे आणखी क्लॅरिटी मिळण्यासाठी आपण काय करतोय, 5 मिनिट आणि सगळ्याचे, आता 5 मिनिट कॅन्डलचा हाय लो आपण जर का बघितला, तर याच्यामध्ये आपल्याला मागच्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय आणि लो आपल्याला इथं ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हे तुम्हाला जास्त माहिती मिळवण्यासाठी आपण टाकलेले आहेत. तर तुम्ही म्हणू शकता की 15 मिनिटाचा हाय कुठं आहे? मागच्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय कुठं आहे? मागच्या 15 मिनिटाचा कॅन्डलचा लो कुठं आहे? हे मला बघायचं आहे. किंवा मागच्या तासाचा जो मागच्या आवरलीचा लो कुठं आहे? किंवा मागच्या आवरलीचा हाय कुठं आहे? हे मला बघायचं आहे. तर मला कसं पाहायला मिळेल? तर याच्यावरनं तुम्हाला ते पाहायला मिळेल इथे. इथे समजा आपण फक्त आवरलीचा लावलेला आहे. तर इथे बघा, आवरलीचा लो आणि आवरलीचा हाय आपल्याला पाहायला मिळतं. जर का आपण आवरली कॅन्डलमध्ये गेलो, टाईम फ्रेममध्ये गेलो आवरलीच्या, तर इथे आपल्याला अशा पद्धतीने हाय आणि लो मार्क केलेला पाहायला मिळतोय. जर का आपल्याला आणखी क्लॅरिटी पाहिजे असेल, 3 आवरली म्हणजे 3 तासाचा हाय लो मला पाहायचा आहे. तर 3 तासाच्या टाईम फ्रेममध्ये आपण गेलो, तर आपल्याला इथे त्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क केलेला आपल्याला पाहायला मिळतो इथं. अशा पद्धतीने 3 तासाच्या कॅन्डलचा हाय आणि लो आपल्याला मार्क केलेला इथं पाहायला मिळतोय. जर का आवरलीमध्ये पाहिलं तर अशा पद्धतीने आपल्याला दिसतंय. 15 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये गेलं तरी आपल्याला सगळ्या टाईम फ्रेममध्ये ही माहिती उपलब्ध होते. आता ती आवरली मधला जो हाय आहे, तो इथं अडथळ्याचं काम करतोय. म्हणजे इथे मार्केट वरती जायचा प्रयत्न केला, पण इथून खाली आलं. इथून खाली आलेलं आहे मार्केट. म्हणजे हा जरा स्ट्राँग रेझिस्टन्स आहे. आवरलीचा त्याच्यापेक्षा थोडासा कमी, म्हणजे यांचे जे हाय लो आहेत, हे रेझिस्टन्स आणि सपोर्टचं काम करतात. अशा पद्धतीने आपल्याला इथे डेलीपासून वीकली आणि मंथली याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं, तर ओपनिंग आणि क्लोजिंग लाईन पण आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इथे आपण जर का डेलीमध्ये गेलो, तर मागच्या कॅन्डलचा ओपनिंग आपल्याला इथं पाहायला मिळते या लाईनीने. क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळते, क्लोज कुठं झालेला आहे. त्यानंतर लो कुठपर्यंत गेलेला आहे, हाय कुठपर्यंत गेलेला आहे. आता मार्केट कुठल्या दिशेला चाललंय आणि छोट्या टाईम फ्रेममध्ये जरी गेलं तरी आपल्याला हे हाय लो पाहायला मिळतायत. म्हणजे मार्केटचा मागचा हाय कुठं होता, ओपनिंग कुठं होती, हाय कुठं होता, हे आपल्याला पाहायला इथं मिळतंय. अशा पद्धतीने आपल्याला हे सिग्नल्स पाहायला मिळतील. तर तुम्हाला आणखी याच्यात क्लॅरिटी पाहिजे असेल तर आपण त्याच्यात थोडी आणखी क्लॅरिटी वाढवायचा प्रयत्न करू. त्या पद्धतीने एक पॉईंटवरती आणखी थोडं डिस्कस करायचा प्रयत्न करू. तर सध्या आढावा द्यायचा प्रयत्न केला आहे मी.
तर धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला चार्जेस शीट दाखवून देतो, की हा इंडिकेटर जर का तुम्हाला वापरायचा असेल तर 1499 पर मंथ तुम्ही देऊन हा महिन्याला वापरू शकता, महिन्यापुरता वापरू शकता. 6,000 रुपयात तुम्ही 6 महिन्यासाठी हा इंडिकेटर वापरू शकता आणि 9,999 मध्ये पूर्ण वर्षभर तुम्हाला हा इंडिकेटर वापरता येईल. धन्यवाद. आपला अमोल लोहार इथे तुमची रजा घेतो. धन्यवाद.